आपण एकतर एक बघा, सगळं काही शासनावर या गोष्टीमध्ये महिलांच्या बद्दल जर आपण संवेदनशील आहोत तर सगळं शासनावर ढकलून आपल्याला चालणार नाही। त्या भागातल्या आमदारांनी अध्यक्ष महोदय आपल्या भागामध्ये आपल्या भगिनी आपल्या मुली यांना त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली यंत्रणा स्वतःची तयार करून अध्यक्ष महोदय आपणही वॉच ठेवला पाहिजे, आपल्या भागात या घटना घडणार नाही याची दक्षता। जसं आता पांदन रस्त्यामध्ये अध्यक्ष आमदार खुश झाले, पांदन रस्त्याचे आमदार अध्यक्ष झाल्यामुळे एकदम खुश। पण कधीतरी सरकारने हे पण विचार केला पाहिजे की कायदा सुव्यवस्था असेल, पण विषय जाऊ द्या, कायदा व्यवस्था खून वगैरे बरं हे दरोडे वगैरे जाऊ द्या, पण कबीर महिलांबद्दल संवेदनशीलता असल्यामुळे ठेवल्यामुळे महिलांच्या याच्यामध्ये जे जे काय गुन्हे असतात विविध प्रकारचे बलात्कारापासून छेडखानीपासून सगळे, त्यासाठी आमदारांची कमिटी ही त्या भागात मतदारसंघात नेमली पाहिजे आणि सगळे अधिकार आमदारांना दिले। जे पांदन रस्त्याचे आपण घेतले ना तसेच त्याची घ्या जबाबदारी, तर काही घ्यावंच लागेल। आपल्या भागात जर ह्या गोष्टी घडतायत अध्यक्ष महोदय तर आमदारांचे कर्तव्य, अध्यक्ष लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या आवाजाला किंमत आहे, त्यांचा एक धाक असतो अध्यक्ष महोदय। पण त्यात राजकारण काय होते की एखाद्या गल्लीमध्ये आपण म्हटलं अतिरिक्त इथं मुलींना त्रास होतो, लगेच दुसरा होते नाही 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 हे राजकारण करतायत, ते गोष्टी अंगावर घेण्याची ताकद आमदारांनी ठेवली पाहिजे। कारण शेवटी मुलींचं संरक्षण महिलांचं संरक्षण हे फक्त सरकारचं काम नाही, हे आपलंही काम आहे आणि त्या पद्धतीने आपण काम केलं तर निश्चितपणे सरकारपेक्षा आपला जास्त फरक पडू शकतो असं मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे।